काय खरंच 1972 मध्ये माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न झाला होता का? आणि काय आहे माऊलींच्या समाधीचं रहस्य? ज्ञानदेव रचिला पाया तुका झालाच कळस. वारकरी संप्रदायाचा पाया आणि आपल्या सर्व वारकऱ्यांची आई म्हणजे आपले ज्ञानेश्वर माऊली. खर तर आईपेक्षा जास्त प्रेम करणारं कोणी या जगात असेल तर ती म्हणजे आपली ज्ञानेश्वर माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माऊलींचे अलौकिक जीवन आणि त्यांचा आळंदी येथील संजीवन समाधीचं अद्भुत वैशिष्ट्य आणि महत्व अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तसंच 1972 मध्ये माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न का झाला होता यावर देखील चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण काजलताई कोतवाल. तर चला या विषयावर सखोल चिंतन करूया. संत ज्ञानेश्वरांचा जन्म सिद्धबेट आळंदी येथे झाला. त्यांच्या आईचं नाव रुक्मिणी आणि वडिलांचं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी होते. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताई ही चारही भावंडे म्हणजे ज्ञानाचा सागर होती. पण त्या काळात त्यांच्या कुटुंबाला समाजाकडून खूप त्रास सहन करावा लागला. त्यांच्या वडिलांनी संन्यास सोडल्यामुळे समाजातील कर्मठ लोकांनी या परिवाराला बहिष्कृत केले होते. माऊलींच्या आई वडिलांनी देहत्याग करावा, मग मुलांना त्यांचे हक्क मिळतील असे त्या काळी ब्राह्मण लोकांनी सांगितले. त्यांनी देहत्याग केला तरी देखील माऊलींना आणि त्यांच्या भावंडांना या लोकांनी शांततेत जगू दिले नाही. संन्याशाची पोरं म्हणून चिडवायची, भिक्षा मागू देत नसे, झोडीत पीठ न टाकता शेण टाकायची. पण माऊलींनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले, निर्जीव भिंत चालवली आणि चमत्कारापेक्षा महत्वाचं म्हणजे अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका सारखा महान ग्रंथ लिहिला. त्यांनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं, ज्यात संपूर्ण जगाच्या कल्याणाची प्रार्थना केली आहे. अमृत अनुभव लिहिला, संपूर्ण भारत भ्रमण करून भागवत धर्माची पताका फडकवली आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचला. मग माऊलींना जाणवलं की ज्या कार्यासाठी त्यांनी अवतार घेतला होता ते कार्य आता पूर्ण झालं आहे. अवघ्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. आजही जेव्हा तुम्ही आळंदीला समाधी मंदिरात जाता आणि समाधीवर डोकं ठेवता तेव्हा एका वेगळ्या शांततेची आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतो. तिथे गेलेला कोणताही दुःखी माणूस असेल त्याला एक वेगळाच दिलासा मिळतो. आळंदी हे वारकरी संप्रदायाचं हृदय आहे. दरवर्षी आषाढी वारीला माऊलींच्या पादुका पालखीत ठेवून जेव्हा पंढरपूरकडे निघतात तेव्हा लाखो लोक फक्त माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला गोळा होतात. माऊलींची समाधी ही वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक चेतना आहे. आता राहिला प्रश्न, काय खरंच 1972 मध्ये माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न झाला होता का? तर याचं स्पष्ट उत्तर कोणालाही माहिती नाही. पण जर विचार केला तर काही समाजकंटक लोकांनी अशी इच्छा प्रगट केली देखील असेल की त्यातून अनेक कथा पुढे येऊ लागल्या. त्यात गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांचा देखील अनेक जण उल्लेख करतात. पण गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनी 1968 ला आपला देह ठेवला होता, त्यामुळे त्यांचा या घटनेशी काही संबंध असेल असं मला वाटत नाही. तसंच कोणती तरी आधुनिक यंत्रणा वापरून माऊलींच्या अस्तित्वाचा शोध घेतला असाही उल्लेख येतो. पण माऊलींच्या अस्तित्वाला कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाची गरज नाही. जेव्हा माऊलींच्या समाधीजवळ आपण जातो तेव्हाच माऊलींच्या असण्याची जाणीव होते. आणि मला असं वाटतं की ज्यांचा माऊलींवर विश्वास नाही ते समाधीजवळ देखील जाऊ शकत. जो व्यक्ती तिथं पोहोचला त्याला माऊलींच्या असण्याची जाणीव झाली असणार. तुम्हाला आळंदीला गेल्यावर कसा अनुभव येतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी.